बरं आम्ही खरे नवरा बायको आहोत हा. तर मी राजेंद्र इनामदार आणि ही श्यामल इनामदार. आम्ही रवीचे शेजारी. रवी आम्हाला आई बाबा म्हणायचा, खूप जीव लावायचा, अगदी सख्या मुलासारखा. आणि सख्या मुलाने मात्र हाकलावून लावले घराबाहेर. आईचं हे रूप म्हणजे हळदी दुग्धाने नहालेली नववधूच. जेव्हा माझे बाबा तिला असं सजलेलं पाहायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायची. बाबा ऑफिसला निघायचे तेव्हा, अहो आज जरा लवकर याल का, ही आईच्या मनातली हाक बाबांपर्यंत तिच्या नजरेतूनच पोहोचायची. हो उद्या सकाळीच निघूया. काय, कधी, कुठे, कोण? उद्या रक्षाबंधन आहे. अरुण मामाने बोलवले, बेलापूरला जायचंय. म्हणून मी विचार केला सकाळी जाऊन रात्री परत येऊ. त्याने नवीन घर घेतल्यापासून आपण गेलो नाही, त्या निमित्ताने ते पण होऊन जाईल. बाबा, माझी कुकूची फायनल आहे उद्या. बघ तुला सकाळीच बोललो, आता आवड बदलावी लागेल. अरे कसा दिसतोय मी? एकदम मस्त. चला पण तयार आहे. हे काय, रक्षाबंधनची काय वेस्टर्न थीम आहे का? कसा दिसतोय मी? छान. हे ऍक्च्युअल लाईफ मध्ये पण लागू होतं ना. कसं? आपण काहीही काम करत असतो तेव्हा ते कुठल्या नाही कुठल्या विचाराने करत असतो. मग जर त्यात एखादा वेगळा विचार आला की ऍक्सिडेंट, म्हणजेच राग, भांडण. कळलं मला. मुलं मोठी झाली म्हणून घर त्यांची जबाबदारी नाही तर आवड असली पाहिजे. सणांचं महत्व तेव्हा जेव्हा ते मनापासून असते. कळलं मला नक्की तुला काय बोलायचंय. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की या रक्षाबंधनला काहीतरी वेगळं करू. एकमेकांच्या इच्छा आणि आवडी जपूया. आम्ही सगळे तुझे मॅच बघायला येत आहोत. त्यानंतर सगळीकडे फिरू. पूर्ण दिवस पडलाय. तुफान पेटू देवली येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा. खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावर काढीत मागर हिरला बघन तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा. और तेज चल रहा है, दिन कर रहा हो. टोपी संभाल, उड़ जाएगा.